नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण झटपट होणारी बेसनची पोळी कशी करायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे आपण एक वाटी बारीक कट केलेला कांदा घेतला आहे। बेसनची पोळी करताना त्यामध्ये जो कांदा आपण वापरतो तो बारीक कट केलेलाच कांदा वापरा। बेसनचं कणिक आपण पाऊण वाटी घेतला आहे। थोडी कोथिंबीर अशी बारीक कट करून घ्यायची। एका भांड्यामध्ये जो आपण कांदा कट करून घेतला होता तो ऍड करून घेतला। जे बेसन आहे तेही ऍड करून घेतलं आणि जी कोथिंबीर कट करून ठेवली होती तीही ऍड केली। हळद अर्धा चमचा, धणे 1 चमचा, तिखट 1 चमचा, काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा आणि चवीप्रमाणे मीठ ऍड करून घेतलं। आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित करून घेऊया, म्हणजे कांद्याला जो ओलावा असतो त्याच्यामध्ये बेसन आपण अर्धे भिजवून घेऊ। आपण ज्या वाटीने बेसन घेतलं होतं ना त्याच वाटीने अर्धी वाटी आपण पाणी घेतलं आहे। सुरुवातीला मी थोडं पाणी ऍड करून हे मिश्रण मिक्स केलं व नंतरला जे उरलेलं पाणी होतं तेही ऍड करून आपण हे मिश्रण मिक्स करून घेतलं आहे। ते आपण अर्धी वाटी जे पाणी घेतलं होतं त्याचा पूर्ण वापर केला आहे। हे मिश्रण आपल्याला जास्त पातळ किंवा घट्ट मिक्स नाही करायचं। तवा छान गरम झाला आहे। आता आपण याच्यावरती 1 चमचा तेल ओतून घेऊया आणि ते तेल सर्व बाजूने असं पसरवून घेऊया, म्हणजे जी बेसनची पोळी आहे ती चिकटणार नाही। अजून 1 चमचा तेल आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊया। गॅस फ्लेम इथे मी मीडियम ठेवली आहे। तेल गरम झालं आहे। आता चमच्याच्या सहाय्याने जे मिश्रण तयार केलं होतं ते तव्यावरती ओतून घेऊया। चमच्यानेच हे मिश्रण अलगद आपण पसरवून घ्यायचं। पातळसर असं पसरवून घ्यायचं आहे, कुठे जाड असं ठेवायचं नाही। अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे। तव्यावरती ही बेसनची पोळी अशी पसरवायला सोपं जातं। बेसनची पोळी तव्यावरती पसरवून झाली की आपण जी गॅस फ्लेम आहे ती लो ठेवायची। बेसनची पोळी तव्यावरती पसरवून झाली आहे। तवा अलगद उचलून मी तेल सर्व बाजूने पसरवून घेते। तेल सर्व बाजूने पसरवून झालं आहे। आता आपण याच्यावरती 2 मिनिट झाकण ठेवूयात। 2 मिनिट झाले आहेत। आता आपण झाकण बाजूला काढून घेऊयात। चमच्याने अलगद आपण बेसन पोळीच्या ज्या कडा आहेत त्या आधी मोकळ्या करून घ्यायच्या। बेसन पोळीच्या कडा आपण मोकळ्या करून घेतल्या आहेत। ही बेसन पोळी आपण पलटून घेऊया। लो फ्लेमवरती 2 मिनिट बेसन पोळीची दुसरी बाजूही आपण शिजवून घेऊया। 1 चमचा तेल आपण बेसन पोळीच्या कडेने हळूवार सोडूयात। 2 मिनिटांनंतर ही बेसन पोळी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। बेसन पोळी तयार आहे। अगदी झटपट रेसिपी आहे। तुम्ही ही बेसन पोळी डब्यामध्येही देऊ शकता। भाकरी, चपाती किंवा वरण भाताबरोबर ही बेसन पोळी छान लागते। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।